अब्बास पवार हे आमचं गावचं एक रहिवासी आहे. आम्ही आमच्या गावासाठी माणसासाठी इथं हजर झालोय. आम्हाला न्याय पाहिजे आणि काय बी करून आम्हाला न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. काय घडलंय नेमकं? काही नाही, सर्दी खोकला नुसता झाला, माणूस आलेला दाखवायला. आणि ह्यो माणूस आमचा चालता फिरता आलेला दवाखान्यात, तो माणूस आमच्या घरला असा येतोय म्हटल्यावर आम्हाला हे मान्य नाही. ह्या डॉक्टरची काहीतरी चुकी आहे, आम्हाला हे दाखवून द्यावं. हिनं कसला रिपोर्ट काढला आम्हाला दाखवावं. आम्हाला तुम्ही इथं अजून थांबून आहे, बसून आहे सगळे? सकाळी 6 वाजल्यापासून चालू आहे. सकाळी 6 वाजता आम्हाला कळालं तसं आम्ही उठून आलो हातरुणात. काय निर्णय घेतलाय? हा, निर्णय काय आहे तुमचा? आम्हाला न्याय पाहिजे. मंगल हॉस्पिटलमध्ये काल संध्याकाळी अब्बास हाकीम पवार मयत हा पेशंट साधा फक्त खोकला असताना ॲडमिट करण्यात आलं होतं. आणि सायंकाळी 8 वाजता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तब्येत तिची अतिशय चांगली होती. पण त्यानंतरनं 11च्या नंतरनं त्यांनी निव्वळ फक्त काही थोड्या पैशासाठी रक्कम लवकर न जमा केल्यामुळं आणि पेशंटची त्यावेळी नंतर 11, 11:30, 12च्या नंतर ती तब्येत खालवत गेली. पण नेमकं काय झालं आहे नातेवाईकांना मी कळू दिलं नाही. आणि बरोबर 12, 12:30च्या पुढं आमच्या समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांना, डॉक्टरांच्यातल्या काही लोकांना आमच्याकडे फोन केला आणि की सांगितलं की पेशंट खालवालं आहे. एक तर डॉक्टर आम्ही बघतो, आम्ही तर पेशंट बघितलं 8, 8:30 वाजता चांगला असताना आणि ही घटना अतिशय चुकीची झाली. आणि डॉक्टरांच्या न ट्रीटमेंटमुळं, त्याच्या निष्कर्षपणामुळं आणि व्यवस्थित त्याला न बघित त्याच्या हलगर्जीपणामुळं आज अब्बास हाकीम पवार हा मयत आमच्या समाजातला एक व्यक्ती आणि एक कार्यकर्ता हा दगावलेला आहे. म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केल्या की जोपर्यंत मनुष्यवधाचा त्याच्यावरती गुन्हा नोंद करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. म्हणून तर PM पोस्टमॉर्टम केलेलं आहे आणि ती बावडी इथं आहे. आणि सकाळी 6 वाजल्यापासून तमाम शांतीनगरमधले आणि बाहेरचे पै पाहुण्यानं उसगावचे बी प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते इथं आम्ही बसलेलो सगळेजणं. कोणत्याही प्रकारचं कोणी आमच्या लोकांनी चहा अन्न पाणी घेतलेलं नाही. पण आम्हाला चहा अन्न पाण्यापेक्षा आम्हाला न्याय महत्त्वाचा आहे. जर गोरगरिबाला जर न्याय मिळाला नाही तर न्याय नेमकं प्रशासन कोणाला देणार? आणि अशा कसाईला, डॉक्टराला, ह्याला प्रशासनानं याला त्यांनी त्यांच्या कारवाई करायला पाहिजे. आणि जर ही कारवाई जर होत नसेल तर पुढील आम्ही इथंच आणखीन 8 तासात इथून पुढं आम्ही निर्णय घेणार. आणि जर आम्हाला हिनी जर नोंद करून आम्हाला FIR कॉपी देत असेल तर पुढं आम्ही SP DSPच्या दारात आम्ही हा असं सगळं प्रेत आम्ही घेऊन जाणार. यासाठी पोलीस प्रशासन आमच्यावरती लाठीमार करू दे, आमच्यावरती गुन्हा दाखल करू दे. जर एखादी न्याय हक्कासाठी जर आमच्यावरती जर गुन्हा दाखल होत असेल तर तो गुन्हा घेण्यास आम्ही तयार आहोत आणि लाठीमार घेण्यासाठी बी तयार आहोत. म्हणून पोलीस मीडियांना व पत्रकार बंधूंना एवढी विनंती आहे की समोर तुमचे प्रेत आहेत आणि इकडं सगळ्यांचे इथं दुःखद सगळे हे समुदाय आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन आमचं कुठल्या प्रकारचा वाद नाही. पण इथून हे उसगाव हद्दीतला दवाखाना हा असला कसाईचं हॉस्पिटल बंद झालं पाहिजे. आणि FIRची कॉपी जोपर्यंत आम्हाला इथं बसल्या ठिकाणी आमच्या दुःखद नातेवाईकांना आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही अंतिम विधी संस्कार करण्यासाठी इथनं बावडी आम्ही घेऊन जाणार नाही. एवढं मीडियाच्या मार्फत पोलीस प्रशासनाला कळवून द्यावी असं मी तुम्हाला विनंती करतो.